5 तासांच्या चर्चेनंतरही पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच। विद्यार्थ्यांनी मांडल्या 14 मागण्या। आदिवासी विकास मंत्र्यांनी मागितली 2 दिवसांची मुदत। उईके यांच्याकडून उपोषण मागे घेण्याची विनंती। नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन। आंदोलनाचा आजचा 4था दिवस। आदिवासी विकास विभागासमोर ठिय्या। पेपर फुटल्यामुळे औषध निरीक्षक भरती रद्द। नंदुरबारच्या शिक्षकानं मुलीसाठी पेपर फोडला। नापास प्रियकरानं तक्रार केल्यामुळे बिंग फुटलं। 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक। औषध निरीक्षक भरतीचा पेपर रद्द झाल्यानंतर विरोधक आक्रमक। सरकारमधील लोकांकडून गोंधळ। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। परीक्षा नीट घेता येत नाही ते वन नेशन वन इलेक्शन काय घेणार? आदित्य ठाकरे यांचा टोला। एवढी गुंडगिरी दहशत चांगली नाही। मुंबईत येणार आणि आंदोलन करणारच। आंदोलनाच्या नियमावलीनंतर मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। कोण उठवतं ते बघतोच। जरांगे आक्रमक। मुंबईमध्ये 1 सप्टेंबरला ओबीसी आरक्षण बचावासाठी एल्गार। सत्ताधारी आमदारांनी ओबीसींचं आरक्षण संपवलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप। रिक्षा चालकांना मराठी प्रमाणपत्र वाटपाच्या शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणं। महाराष्ट्रामध्ये मराठीचा जय जयकार झाला पाहिजे। प्रताप सरनाईकांनी कान टोचले। राज्य सरकारच्या कामाचं कंत्राटदाराचं 3 कोटीचं बिल 2 वर्षांपासून थकीत। मुंबईमध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदारानं जीवन संपवलं। बिलं काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी लाच मागितली। मयत कंत्राटदाराच्या पत्नीचा आरोप। तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता अंगणवाडी आणि शालेय पोषण आहाराकडे। आहाराची महिन्यातून 2दा तपासणी। दर महिन्याला नमुने घेण्याची प्रक्रिया। तुकाराम मुंढेंची माहिती। महाप्रसादासाठी नवा नियम नाही, मात्र एफडीएची नजर राहणार। तुकाराम मुंढे यांचं विधान। महाप्रसाद बनवणारा केटरर परवानाधारक असावा। मुंढेंकडून स्पष्टीकरण। रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध तटकरे वाद उफाळून आलाय। राष्ट्रवादीला आम्ही खिसगंटीत धरत नाही, महेंद्र दळवी यांची टीका। तर दळवींच्या अकलेची कीव करावीशी वाटते, अनिकेत तटकरे यांचा पलटवार। गौरी गणपतीचा गोडवा वाढणार। साखर 10% तर गूळ 12% स्वस्त। केंद्र सरकारचा तब्बल 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय। हिमस्खलनामुळे नेपाळमध्ये महापूर। अचानक आलेल्या पुरामध्ये 100 जणांचा मृत्यू। अनेक बेपत्ता। भारतीय पर्यटकांचाही समावेश। साताऱ्याचे पर्यटक अडकल्याची भीती। उत्तर प्रदेश बिहारलाही पुराचा अलर्ट।